सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती, बारंबार पवन सुत बिनती। श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी, बरनऊ रघुबर विमल, बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरवू कलेस विकार। जयांची केली आस्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता। श्री संतांचे माथा चरणावरी, साष्टांग हे करी, दंडवत विठ्ठल विठ्ठल। आपुलिया हिता जोसे जागता, आपुलिया हिता जोसे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त वैराग्याची महामूर्ती। वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज इथे कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला। अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी, अभंगाकडे वळण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अल्पासा परिहार देणं आवश्यक असतो। तो म्हणजे असा की जगत चालक, जगाचा नियंता परमपिता भगवान परमात्मा, की ज्या प्रभूच्या इच्छेशिवाय वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा, की वृक्षाची पाने हले अशी ज्याची सत्ता, किंवा गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुरत, प्रभव प्रलय स्थानम विधानम बीजमव्ययम असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा, की त्या भगवान प्रभूच्या सत्तेने कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही श्रीमद भागवत कथेचं त्या ठिकाणी श्रवण करत आहात। तसं तर पाहायला गेलं तर बाबा आज इथे उपस्थित आहेत, बाबांचे मी धन्यवाद व्यक्त करते। परंतु श्रीमद भागवत कथा ही अशी आहे की खरंच तुम्ही भाग्यवान म्हटलं पाहिजे, कारण कथा श्रवण करण्यासाठी जन्मोजन्मीचं भाग्य असावं लागतं। कथा, कीर्तन, नामसंकीर्तन हे श्रवण करण्यासाठी जन्मोजन्मीचं भाग्य असावं लागतं, तेव्हा कुठे ते आपल्याला ऐकायला, श्रवण करायला मिळतं। कारण श्रीमद भागवत कथा ही एक अशी कथा आहे, श्रीमद भागवत कथा ही एक अशी कथा आहे की बघा माईबाप, श्रीमद भागवताने राजा परीक्षितीचा अवघ्या 7 दिवसामध्ये उद्धार झाला। तुम्ही सर्व सुज्ञ मंडळी आहात आणि कथा श्रवण करत आहात। अहो पहा, राजा परीक्षितीचा जर 7 दिवसामध्ये उद्धार होऊ शकतो तर तुमचा आमचा का बरं होणार नाही? निश्चितच होईल। त्यानंतर जर पाहायचं झालं तर श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये आपण भागवताचं महात्म्य श्रवण करत असताना कथा श्रवण केली असेल की ज्या वेळेस तसं पाहायला गेलं तर भगवंताने ही कथा सांगितलेली आहे। सुरुवातीला श्रीमद भागवत हे 1 श्लोकी होतं, नंतर चतुश्लोकी झालं आणि त्यानंतर मग ते 18,000 श्लोकांमध्ये त्याची व्यास महाराजांनी काय केली, निर्मिती केली। परंतु व्यास महाराजांनी फक्त श्रीमद भागवताचे 18,000 श्लोक लिहिले होते, परंतु सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे सनकादी मुनी यांच्याद्वारे नारदजींना सप्ताह विधीचं महात्म्य कळालं। तेव्हापासून 7 दिवसाचं श्रीमद भागवत कथा आहे। बरोबर बोलते ना बाबा? 7 दिवशी आपण कथा श्रवण करतो। आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही सांगितलं, सनकादी महामुनींनी सांगितलं, परंतु ही नेमकी कथा ऐकण्याची गोडी म्हणजे नारदजींच्या मनामध्ये का बरं झाली, की असं काय झालं? तर तेच मला तुम्हाला सांगायचंय की भक्ती, ज्ञान आणि वैराग्य जे होते हे थोडक्यामध्ये जर तुमच्या आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर वृद्धापकाळाने त्यांना ग्रासलेलं होतं, ती म्हातारी झाली होती, ती जीर्ण झाली होती। का? कारण या कलियुगामध्ये बाकीच्या गोष्टी जास्त वाढल्या आणि नामस्मरण, ज्ञान आणि वैराग्य
प्राप्त करणारे लोक कमी झाले, म्हणून ते काय झाले त्या ठिकाणी जीर्ण झाले. तर मला तुम्हाला भागवताची महती सांगायची, महात्म्य सांगायचंय की विचार करा जरा, श्रीमद भागवताने ज्ञान आणि वैराग्य यांना पुन्हा नवतरुण अवस्था जर प्राप्त होऊ शकते, तर तुम्हाला आम्हाला मुक्ती का मिळू शकणार नाही. याच्या पलीकडे जर जाऊन उदाहरण द्यायचं जर झालं तर गोकर्ण उपाख्यानामध्ये धुंदुकारी सारख्या पापी आत्म्याला, की जो आत्मा मेल्याच्या नंतर प्रेत योनीला गेला, कुठे गेला, प्रेत योनीला गेला, आणि प्रेत योनीला गेल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या भावाच्या गोकर्णजींच्या स्वप्नात जाऊन त्यांना सांगितलं की नाही नाही, तू असे किती जरी गाया श्राद्ध केलेस तरी माझा मुक्ती होणार नाही. का म्हटले होणार नाही, कारण मी एवढं पापच माझ्या जीवनामध्ये केले की त्याच्यामुळे होणार नाही. म्हणून मग सूर्य भगवंताची उपासना केली गोकर्णजींनी, आणि त्यावेळेस मग सूर्य भगवंताने सांगितलं की म्हटले तुम्ही काय करा, आता श्रीमद भागवत कथा सांगा, त्यानेच काय होईल, धुंदुकारीचा उद्धार होईल. असं म्हटल्याच्या नंतर ज्या वेळेस गोकर्णजींनी श्रीमद भागवत कथा सांगितली त्यावेळेस धुंदुकारीजींना मुक्ती मिळाली. कधी, श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याने. मग मायबाप एवढी असणारी पावन आणि पुनीत करणारी ही श्रीमद भागवत कथा, आणि तीच कथा तुम्ही श्रवण करत आहात, खरंच तुमचं जन्मोजन्मीचं पुण्य आहे मायबाप, ज्यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करत असे आमचे हरिभक्ती परायण गुरुवर्य. बाबांचं नाव काय? श्याम सुंदर. सर्वच, कारण अन्नदान हे बी काही कुणाच्या हाताने घडत नाही. अन्नदान होण्यासाठी पण पूर्वजन्मीचं खूप पुण्य असावं लागतं. त्या मला माईकला आवाज असल्याशिवाय मला कीर्तन करायला उत्साह येणार नाही, आणि जर मला उत्साह नाही आला तर तुम्हाला ऐकायला तरी कुठून येईल, मला करायलाच नाही आल्यावर. जसं होईल, खूप सुंदर ऑपरेटिंग आहे तुमची, फक्त जेवढं होईल तेवढं सुंदर करण्याचा प्रयत्न करा. का? कारण हे बघा, मी तुमची लहान बहीण आहे, मला काय तुमचा चेहरा दिसत नाही, पण मी तुमची लहान बहीण आहे. जर कीर्तन व्यवस्थित झालं नाही, कीर्तन जर व्यवस्थित झालं नाही तर मी आमच्या गावाला आता लगेच निघून जाणार, आणि उर्वरित वेळेमध्ये अभंगावरती चिंतन करण्याचा मी एक प्रयत्न करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. आता हे पहा, अभंगामध्ये कीर्तन काय एकट्याचा खेळ नाही. पहिलेच सांगते, कीर्तन काय एकट्याने करायचं नसते. ज्या वेळेस आम्ही इकडे विठ्ठल विठ्ठल नामाचा जय घोष करू ना, त्यावेळेस तुम्ही हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण केलंच पाहिजे. याच्या पलीकडे जाऊन सांगू मायबाप, तुम्हाला जर कुणाचं गायनाचार्याचं गायन आवडलं, एखादी जर चाल आवडली, तर त्यांच्यासाठी तुम्ही आवर्जून टाळी वाजवली पाहिजे. तुम्हाला मृदंगाचार्याचा एखादा बोल आवडला, आवर्जून टाळी वाजवली पाहिजे, मनातून टाळी वाजवली पाहिजे. एखाद्या वेळेस आमचं एखादं वाक्य आवडलं, आमच्यासाठी सुद्धा तुम्ही टाळी वाजवली पाहिजे. का सांगू का तुम्हाला? कारण तुम्ही ज्या टाळ्या वाजवता, त्या टाळ्या तुमच्यासाठी टाळ्या असतील, परंतु त्याच टाळ्या आमच्यासाठी फक्त टाळ्या नसून तो तुमचा असलेला आमच्यावरती आशीर्वाद आहे. म्हणून मोठ्या प्रेमाने काही आवडलं तर टाळी वाजवत जा. आउट ऑफ कव्हरेज. काय माहितीये का, माझ्या कीर्तनामध्ये 2G 3G ला मी अजिबात रेंज देत नाही, मला 4G लागतं डायरेक्ट, त्याच्याशिवाय करंट लागत नाही. असो, अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, आणि जगद्गुरु तुकोबाराय हे खूप महान संत आहेत. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा जर नुसता तुम्हाला अधिकारच जर सांगायचा झाला तर माझे जगद्गुरु तुकोबाराय एवढे महान आहेत की तुकाराम तुकाराम तुकाराम. गुरु तुकोबारायांचा आहे, आणि जगद्गुरु तुकोबाराय हे महान संत आहेत. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार जर मी तुम्हाला सांगायला गेले तर मी आताच सांगितलं, जगद्गुरु तुकोबारायांचं नुसतं नाव घेतलं तर यमाच्या अंगाला देखील काय फुटतो, कंप फुटतो. असा अधिकार असणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय. याच्या पलीकडे जर जाऊन सांगायचं झालं माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार तर तुकिता तुलनेसी म्हणून रामेश्वरी पुस्तक ठेवी रे आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद पाय दाखवी आरती तुकारामा. सच्चिदानंद अहो, माझे जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार
की दुश्मनांनी येऊन माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणावरती नतमस्तक व्हावं हा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा. आणि हे पहा, जसे जगद्गुरु तुकोबाराय आहेत तसेच सर्व आदि करून संत असतील. मग संत ज्ञानोबाराय असतील, संत तुकोबाराय असतील, संत नामदेवराय असतील, संत एकनाथ महाराज असतील, निळोबाराय असतील, अनेक 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 साधू संतांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेतला. बहिणाबाई असतील, मीराबाई असतील, मुक्ताबाई असतील, सर्वांनीच आउट ऑफ कव्हरेज नेटवर्क क्षेत्राच्या बाहेरची माणसं. आवाज येतोय का? वा वा वा, आला सगळीकडे आवाज आला. असो, हे पहा, जशी जगद्गुरु तुकोबाराय असतील तर तशी सर्व आदि करून संत महात्मे. हे पहा, या महाराष्ट्राच्या मातीला अनेक अनेक साधू संतांचा कृपा आशीर्वाद लाभला. अनेक अनेक साधू संत मंडळी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली. परंतु म्हणून या महाराष्ट्राच्या मातीला आपण म्हणतो की पवित्र ते कुळ आपुलिया हिता, जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाची. महाराज म्हणतात की आपुलिया हिता, जो माणूस आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, जो व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, त्याला तर धन्यता दिलीच, परंतु त्याच्या मात्या पित्यांना देखील जगद्गुरु तुकोबाराय धन्य देतात. आता हे पहा, आपण आपल्या हिताच्या ठिकाणी कायम स्वरूपी जागा असलं पाहिजे. तुम्ही म्हणाल ताई, तुम्ही म्हणता की आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे, मग आम्ही का आमच्या हिताच्या ठिकाणी जागा नाही का? आम्हाला का माहिती नाही का की आमचं हित कशात आहे? आम्हाला माहिती नाही दादा, तुम्हाला नक्कीच माहित आहे की तुमचं हित कशात आहे, पण तुम्ही ज्याच्यात हित मांडता त्याच्यात हित नाहीये. हित कशात आहे तर हित कशात आहे तर हित म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन. हित कशात आहे म्हटले? देवाचे चिंतन करण्यात आहे. आणि ते चिंतन कसं करा म्हटले? करोनिया मन शुद्ध भावे, शुद्ध अंतकरणात त्या भगवान परमात्माला भजा. त्यातच तुमचं काय म्हटले? हित आहे. आता हे पहा, भगवान परमात्मा, भगवंताला जर काही लागत असेल तर ते फक्त प्रेम भाव भक्ती लागते, इतरत्र गोष्टी लागत नाहीत. आता हे पहा, बरेचशी अशी साधू मंडळी आहेत की त्यांनी अरण्यामध्ये जाऊन तपश्चर्या केली. कुणी एका पायावर उभं राहिलं, कुणी असं तर कुणी कसं. अहो, सुरुवातीला अन्न खाऊन त्यांनी भगवंताची तपश्चर्या केली, नंतर अन्नाचा त्याग केला, फक्त पाण्यावरती जलावरती भगवंताची तपश्चर्या केली, त्यानंतर फक्त श्वासावरती त्या भगवान परमात्माची तपश्चर्या केली. अहो, त्यानंतर काही वेळेने त्या साधकांनी, त्या ऋषी मुनींनी श्वास सुद्धा थांबवला आणि त्या भगवान परमात्माच्या प्राप्तीसाठी काय केला? त्यांनी त्यांची तळमळ चालू ठेवली जीवनामध्ये. अहो, तर त्यांना कधीच भगवान परमात्मा जी काय झाली त्या ठिकाणी भेट झाली. कुठं? कधी एकदा नाहीतर दोनदा. पण मला सांगा, ज्या आपण आता तुम्ही जी श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात, त्या श्रीमद भागवत कथेमध्ये जर चरित्र येत असेल कुणाचं, तर ते म्हणजे गोपिकांचं, भगवान बाल श्रीकृष्ण कृष्णाचं. मग मला सांगा, त्या ज्या गोपिका होत्या त्या गोपिका काही भगवान परमात्माची का पूजा करत होत्या का? करत होत्या का भगवंताची पूजा? नव्हत्या करत. त्या गोपिकांकडे काय होतं तर फक्त भाव. काय होतं? भाव. आणि भगवंताला फक्त आणि फक्त भावच लागतो. तो कसा बंद करून गायनच ऐकावं की काय? एवढी सुंदर आणि एवढी सुज्ञ मंडळी आहेत बाबा, आणि मुखातून शब्द काढला की प्रमाण देणारी मंडळी आहेत. पण मला माझं सांगणं आहे त्यांना की आपण जर प्रमाणाच्या जर नादात राहिलो तर आपला अभंग वेगळाच राहील. आपला अभंग आपल्याला सोडवणं होईल का? नाही होणार. म्हणून थोडस हे बघा, मी तुम्हाला सांगत होते, काय सांगत होते? रेंज आहे ना? झोपले नाही ना तुम्ही? नाही ना? आहेत ना जागी? मग कुठं होतो बरं आपण? तुम्ही म्हणाल डिग्रसवाडीत. कुठं जाणार? पण कीर्तनात कुठं होतो आपण? हा, भगवान परमात्माला फक्त काय लागतो? भाव लागतो. कारण देवा भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला. म्हणजे भगवान परमात्माला जर काही लागत असेल तर तो काय? भाव. भगवान परमात्मा फक्त एक भाव. कारण बघा,
असं म्हटले की भगवान आपल्यापाशी जर ज्ञान असेल तर ते ज्ञान असल्याच्या नंतर माणसाच्या अंतःकरणामध्ये अहंकार निर्माण होतो. काय होतो? अहंकार. परंतु आमची साधू संत मंडळी म्हणतात भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. काय? भक्ती आणि प्रेम जर नसेल ना भगवंत आमच्याकडे तर आम्हाला ज्ञान नको. कारण ज्या ज्ञानामध्ये भक्ती आणि प्रेम नसतं, जे ज्ञान भक्ती प्रेम विरहित असतं, ज्याच्यामध्ये नाही भक्ती नाही आणि प्रेम नाही, ते ज्ञान काही कामाचं नाही. का? तर म्हटले की जर ते ज्ञान आमच्यापाशी आलं तर आम्हाला काय होईल? अहंकार निर्माण होईल. भगवंत फक्त भावाचा भुकेला आहे. भगवंताला फक्त भाव लागतो. हे पहा, म्हणूनच मी तुम्हाला सांगत होते आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. कोणतं हित ते करावे देवाचे चिंतन आणि करुणिया म्हण शुद्ध भावे शुद्ध अंतःकरणाने. शुद्ध काय असेल तर प्रेम भक्ती या गोष्टीने भगवान परमात्मा आपल्याला आपलासा करून घेता येतो. आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल ताई, तुम्ही म्हणता आम्ही आमच्या हिताच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे, पण आम्हाला उदाहरण द्या, आम्हाला काहीतरी पुरावा द्या. तर पहा, आपलं हित जर कशात असेल तर मंदिर बांधून भगवान परमात्माच्या मूर्तीची स्थापना करणं मला वाटतं हे सोपं आहे. मंदिर बांधून भगवान परमात्माच्या मूर्तीची स्थापना करणं सोपं आहे. परंतु या महाराष्ट्राची ताकद एवढी, या महाराष्ट्रामध्ये अशी साधू संत मंडळी होऊन गेली की ज्यांनी स्वतःचं हृदय फाडून डायरेक्टली हृदयालाच भगवंताचं मंदिर बनवलं. असे असणारे कोण असतील तर आमचे सावता बाबा. आमच्या सावता बाबांनी काय केलं? स्वतःचं हृदय फाडून जगाच्या मालकाला स्वतःच्या हृदयामध्ये विराजमान केलं. अशी साधू संत मंडळी. आणि खरंच ते त्यांच्या हिताच्या ठिकाणी जागा होते. आणि जेव्हा ते त्यांच्या हिताच्या ठिकाणी जागा राहिले त्यावेळेस धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. काय म्हणतात? धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता आणि साठविला दाता त्रैलोक्याचा, सावता सागर प्रेमाचे आगर, धरिला अवतार माया घरी. असे असणारे संत म्हणजे माझे सावता बाबा. तुम्ही फक्त रेंज पडू देऊ नका. सगळ्यांना कळतंय ना कीर्तन? आवाज येतोय ना शेवटपर्यंत? येतोय ना? हो, नाही नाही नाही. बरं, हे बघा माता मौल्यांनो, हा एक तर मला तुम्ही दिसत नाही. कमीत कमी तुम्ही काय करा, आता तुम्हाला जर कुणाचं टेन्शन वगैरे जर असेल तर काय करायचं? फक्त मी त्याच्यावरतून समजून जाईन की तुम्हाला काय म्हणायचं. फक्त असो, आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. हे पहा, आपलं हित कशात आहे? आताच जर सांगायचं झालं तर आपलं हित मला असं वाटतं की दारू पिण्यात निश्चितच नाहीये. आपलं हित दारू पिण्यात आहे का? नाही, आपलं हित दारू पिण्यात नाहीये. कारण माईबाप दारू व्यसन, दारूच म्हणून नाही, व्यसन एवढी वाईट गोष्ट आहे, एवढी वाईट गोष्ट आहे की व्यसनापेक्षा काहीच नाही. तुम्हाला सांगू, तुम्ही म्हणाल ताई नेहमीच सांगता दारू पिऊ नये, दारू पिऊ नये, दारू पिऊ नये. अहो, तुम्हाला खोटं नाही बोलणार, माझ्या कीर्तनामध्ये का असंच मी सांगत होते, दारू पिली नाही पाहिजे, दारू घातक असते. एक दादा उठले ना, असं डायरेक्टलीच उठले. दादा उठले आणि दादा उठल्याच्या नंतर मला म्हटले, ताई तुम्ही म्हणता दारू पिऊ नये, दारू पिऊ नये, दारू पिऊ नये. ही दारू काय आम्ही आतापासून थोडी ना पितो? ही दारू काय आतापासून थोडी ना आली? मला प्रश्न पडला, बाबा ही दारू आतापासून नाही आली तर मग नंतर माझ्या डोक्यातली ट्यूबलाईट पेटली. म्हटलं मान्य करते दादा, मी आतापासून नाही आली. म्हणे ही देवा दैत्यांपासूनच आली. कधी? देवा दैत्यापासूनच. म्हटलं अरे बापरे, म्हणलं हा अभ्यास काय चॅलेंजच नाही म्हणलं याला. तर मग असं म्हटल्याच्या नंतर म्हणले, ताई देवा दैत्यांपासून ही दारू आली. म्हणलं बरोबर आहे. म्हणलं भागवतामध्ये विषय आला, समुद्र मंथनाची कथा आली, त्यावेळेस मदिरा देखील बाहेर आली आणि विष देखील बाहेर आलं. मला ते म्हणले, ताई तुमचे भोले बाबा सुद्धा दारू पितात, मदिरा पितात. काय पितात? भांग पितात. मीच आश्चर्यचकित झाले. म्हणले बाप रे बाप. मग म्हणले काही हरकत नाही. म्हणलं काय हरकत नाही दादा, तुम्ही काय कसा खाली बसा. मग म्हणलं दादा आमचे भोले बाबा मदिरा पित असतील, भांग पित असतील, नसतील मला काय माहिती नाही, पण तुमच्या मनाचं समाधान करण्याकरिता सांगते, माझे भोले बाबा पित असतील नसतील पित मला नाही माहित, पण जरी पिले जरी असतील तरी त्यांनी हलाहल विष सुद्धा ग्रहण केलं, हलाहल विष सुद्धा ग्रहण केलं. मग मला सांगा तुम्ही पण करता का? आपल्याला साधं पॉइझन दिलं तर इकडून इकडून मेळ लागत नाही, हलाहलचा भाव मेळ लाग. मग म्हटले काय हरकत नाही ताई. असं झालं. मग मी म्हणलं दादा झालं ना, आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं. म्हणले हो ताई, पण मला प्रश्न पडतोय म्हणे
महादेवजी विष ग्रहण केलं त्यांनी, आम्ही पण आम्ही नाही करू शकत, पण तरी ते पिले. तेव्हापासूनच चालू झालंय म्हणे हे, तेव्हाच मदिरा आली तेव्हापासून. म्हणलं दादा आता याच्या पलीकडे मला तुम्हाला द्यायला काहीच उत्तर नाही, म्हणलं एवढंच होतं. त्यानंतर मी त्यांना प्रेमाने सांगितलं, म्हटलं दादा हे पहा, तुम्हाला दारू पिणाऱ्याचं जर पाहायचं असेल तर इतरत्र नाही, तुमची मुलगी नाहीतर तुमची बहीण एखाद्या दारुड्याला देऊन पहा, तेव्हा कळेल दारुड्याची काय फजिती असते. अरे कुठेतरी विचार केला पाहिजे. आपल्याला खरंच हे शरीर, आपल्याला हा नरदेह मिळालायच किती वेळेसाठी हो? एक 100 वर्षाचं आयुष्य आहे माणसाचं, 100 वर्षाचं आयुष्य, आणि त्याच्यामध्येही शत गणिले ते अर्ध रात्र खाय, 50 तर झोपेमध्येच गेले. कशात? 50 तर झोपेतच गेले, राहिले 50च. आणि 50 मध्ये सुद्धा माणूस वर जायचा विचार करतो. दारू पिणं, मदिरा पिणं, व्यसन करणं, हे काय गोष्टी आहेत? आपल्याला मृत्यूच्या आहारी जाणंच आहे ना. जरी डायरेक्टली नसलं तर, बायपासने जरी नसलं तर पांदी पांदी का होईना, पण तिकडे जाणं आहे ना आपल्या भाषेत. जर सांगायचं झालं, आपण दारू पिलं नाही पाहिजे. दारूने खूप मोठे कारण होतात दादा. मी तुम्हाला वैयक्तिक सांगणार नाही, तो माझा विषय नाही, पण माझ्या इथं असं वाटलं मला की नाही आपण इथं सांगितलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न केला. दादा हे पहा, आपलं हित जर कशात असेल तर भगवान परमात्माचं नामस्मरण करण्यात आहे. आपलं हित जर कशात असेल तर एखादा जर दारू पिणारा माणूस असेल तर त्या माणसाला सांगा की दादा अशी दारू पिऊ नको, व्यसन करू नको. तू व्यसन करशील, तुला काय व्हायचं तर होईल, परंतु तुझी जी पत्नी आहे, तुझी जी मुलं आहे, ती तुझ्यावरती अवलंबून आहेत, तुझ्यावरती अवलंबून आहे. तू जर काही केलं तर तुझ्या मुलांचं, तुझ्या मुलीचं काय होईल, तुझ्या लेकरा बाळांचं काय होईल रे, असं त्याला समजून झाला सांगा. त्यात आपलं इथे याच्या पलीकडे जर जाऊन सांगायचं झालं तर तुम्ही म्हणाल आज इथे खूप तरुण वर्ग आलेला आहे, त्यांच्यासाठी सांगेल. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही उदाहरण सांगितलं सावता बाबांचं, पण सावता बाबांचा आणि आमचा लांब लांब पर्यंत संबंध येत नाही. आजची तरुण मंडळी आहेत म्हणून तर तुम्हाला तुमचं उदाहरण सांगेल. पहा, महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आज तरुण मंडळी जी आहेत ना, त्या तरुण मंडळी शिवरायांसारखं होण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे कसं, शिवरायांसारखा गंध लावला म्हणजे शिवराय होत असतं का? नाही. शिवरायांसारखी दाढी वाढवली म्हणजे शिवराय? अजिबात नाही. शिवरायांसारखा ड्रेस घातला म्हणजे शिवराय? अजिबात नाही. शिवरायांसारखा अंतःकरणामध्ये विचार जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही शिवराय होऊ शकत नाही. शिवराय म्हणतात कुणाला? अहो माझे शिवराय घडले, ते त्यांच्या हिताच्या ठिकाणी निश्चितच जागे होते, परंतु त्यांनी त्यांच्या हिताच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे म्हणून त्यांच्या आई साहेबांनी खूप मोठं योगदान दिलं. आपल्या सर्वांना माहितीये, अहो माझ्या जिजाऊ माय साहेबांनी, आपल्या सर्वांना माहितीये, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी माझ्या राजानं स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. काय केलं? स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. पण वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ आमच्या राजाने घेतलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे म्हणून ज्या आऊसाहेबांनी, राजे लहान होते तेव्हापासून ज्यांनी प्रयत्न केलेत, त्या आऊसाहेबांनी तसे शिवरायांना संस्कार लावले होते. एवढे सुंदर संस्कार, एवढे सुंदर संस्कार. काय प्रॉब्लेम झाला? एवढे सुंदर संस्कार, एवढे सुंदर संस्कार माझ्या आऊसाहेबांनी आमच्या शिवरायांना लावले की शिवरायांचं नाव घेण्याच्या अगोदर माझ्या मासाहेब जिजाऊंचं नाव तिथे लागतं. जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात, जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात, आणि ज्याला लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात, जिजाऊचा वाघ म्हणतात, जिजाऊचा वाघ म्हणतात. एवढे सुंदर संस्कार माझ्या आऊसाहेबांनी शिवरायांना लावले होते. तेव्हा शिवरायांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. अहो ज्यावेळेस माझ्या राजावरती अफजल खानासारखं संकट आलं त्यावेळेस माझ्या जिजाऊ आई साहेब कुठे डगमगल्या नाही. शिवरायांना सांगितलं की राजे तुम्ही या महाराष्ट्राच्या मातीसाठी गेले तरी काही हरकत नाही. काय म्हटल्या? या महाराष्ट्राच्या मातीसाठी तुम्ही गेले तरी काही हरकत नाही, पण माझी महाराष्ट्राची माती वाचली पाहिजे. हा सह्याद्री, हे दरेखोरे, इथलची माता माऊल्या, त्या सर्व इथं वाचल्या पाहिजे. हे कुणी सांगतात? माझ्या आऊसाहेब जिजाऊ. अहो आज आपण पाहतो, आज प्रत्येकाला वाटतं की आमच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, आमच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, पण आजची जिजाऊ मुलांना संस्कार लावण्यात कुठेतरी चुकतीये. कशी? हे पहा, एक बाळ होतं, त्या बाळाला सहलीला जायचं होतं. एक बाळ होता, त्या बाळाला सहलीला जायचं होतं, आणि सहलीला जात असताना
त्या आईने त्या बाळाला एवढं सांगितलं, बाळा असं कर, बाळा तसं कर, बाळा हे कर, बाळा ते कर, तिथं गेल्यावर हे कर, असं भरपूर 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 काही सांगितलं. आणि शेवटच्या वेळेस ती माऊली त्या मुलाला सांगते, बाळा ज्या वेळेस तू बस मध्ये बसशील त्यावेळेस बसच्या समोरही बसू नको, बसच्या मागही बसू नको, बसच्या मधोमध बस. काय कर. आजची जिजाऊ म्हणते, बाळ बाळ शिवाजी व्हायचं असतं, कुणाच्या एकात पडायचं नसतं, कुणाच्या दोनात पडायचं नसतं, आपण आपलंच बघायचं असतं. आजची जिजाऊ म्हणते, बाळ बाळ शिवाजी व्हायचं असतं. सहलीला जाताना बसच्या मधोमध बसायचं असतं, सहलीला जाताना बसच्या मधोमध बसायचं असतं. मागून ठोकली तरी काही नाही, पुढून ठोकली तरी काही नाही, आपण आपलं सुरक्षित राहायचं असतं. आजची जिजाऊ म्हणते, बाळ शिवाजी व्हायचं असतं. ते बाळ पुढचं होतं. ते बाळ म्हणे, आई तू म्हणतेस मागं बसायचं नाही, पुढं बसायचं नाही, मधात बसायचं, पण मला कारण सांग. म्हणली, मागं काऊन बसायचं नाही, पुढं काऊन बसायचं नाही. असं म्हटल्याच्या नंतर ती आई सांगू लागली, म्हणलंय बाळू तुला कळत नाही, तू लहान आहेस अजून. जर बसता समोरून बसला जर एखाद्या ढंपरीने ठोस दिली तर तू पुरा असल्यावर तू जाणार नाही का. बरं म्हणले, बरं काय हरकत नाही. बरं मग मागून, म्हणले मागून जर एखाद्याने दिली तर मग कसं करायचं. ते म्हणलं, बरं काय हरकत नाही, पण ते थोडं पुढचंच होतं. ते म्हणलं, आई किती विचार करती, मागून बस ठोकली किंवा पुढून ठोकली, मला सांग मागचा जाईल पुढचा जाईल, मधातला कशाहून राहील. विचार केला तर आज आपण कुठेतरी मुलांना संस्कार लावायला चुकतोय मायबाप. कुठेतरी आज आपण मुलांना संस्कार दिले पाहिजे. अहो आजचा जर आपण विचार केला तर एक दृष्टांत सांगेल तुम्हाला किंवा एक कथा सांगेल तुमच्या भाषेमध्ये. गावामध्ये तमाशाचा तंबू आला, गावामध्ये तमाशाचा तंबू आला आणि त्यावेळेस माझे छत्रपती शिवाजी महाराज त्या तंबूच्या त्या पडद्यातून डोकून आतमध्ये पाहत होते, डोकून आतमध्ये पाहत होते. तेवढ्यामध्ये आऊसाहेबांनी त्यांना पाहिलं आणि फरफटत फरफटत राजमहालामध्ये आणलं आणि आणल्याच्या नंतर सांगितलं, राजे राजे तुम्ही कुठे गेलते. त्यावेळेस म्हणले, तिकडे कार्यक्रम चालू आहे, आम्ही तिकडे गेलतो. म्हणले, राजे तुम्हाला राजा तर निश्चितच व्हायचंय, राजे तुम्हाला राजा तर निश्चितच व्हायचंय, परंतु तुम्हाला राजा बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचंय. तुम्हाला कसा बाया वाचवणारा. एवढे सुंदर संस्कार आपण आज आपल्या मुलांना दिले पाहिजे. आणि एवढे सुंदर संस्कार बाबा जर आपण मुलांना लहानपणापासूनच दिले ना, तर मला नाही वाटत आपल्याला पेपरला टीव्हीला ज्या बातम्या घडतात आणि ज्या बातम्या आपण पाहतो त्या बातम्या कधी आपल्या कानावर येतील नाही येणार. कधी ज्यावेळेस आपण मुलांना संस्कार कुठंतरी आपण मुलांना संस्कार लावायला चुकतोय. कारण मी डायरेक्टली मुलांना दोष अजिबात देत नाही, मुलांना दोष अजिबात देत नाही. का देत नाही माहिती का. आता बाबा थोडा राग येऊ द्या माझा तुम्हाला, तुमची लेख समजा मला, पण मला सांगा, जर बाप सकाळी उठल्या उठल्या वट्यावर जाऊन बसत असेल, बाप सकाळी उठल्या उठल्या जर वट्यावर जाऊन बसत असेल तर पोरग उठल्या उठल्या कट्ट्यावर कस काहीच बसणार नाही, बसल्याशिवायच राहणार नाही. राहील का. चुकतं का काही माझं बोलणं. नाही चुकत. अहो आपण कुठेतरी चुकतोय. मला सांगा, जर तुम्ही सकाळी सकाळी उठले, भगवंतासमोर बसले, देवपूजा केली आणि ज्ञानेश्वरी जर वाचत बसले, तर तुमचा मुलगा तुमचं पाहून पाहून ज्ञानेश्वरी तुमच्या साईडला येऊन बसणार नाही, बसणार नाही. मला बोला ना, तुम्ही बसणार नाही का. बसन ना. मग कोण चुकतंय, कोण चुकतंय. मी म्हणाल कोण चुकतंय. असं करू नका. मी 2 तास आहे, आता अर्धा तास राहिला बघा, अर्धा तास राहणार आहे. सुरुवातीला तर आपलं जजमेंट काही जमलं नाही, हा आता जमलंय तर फक्त आता हीच नाही, एवढीच प्रार्थना. असो आपण मुलांना संस्कार लावायला चुकतोय. अहो माझ्या आऊसाहेबांची दृष्टी एवढी विशाल होती आणि एवढी महान होती की ज्यावेळेस अफजल खानासारखं संकट माझ्या राजावरती आलं ना, त्यावेळेस माझ्या आऊसाहेब म्हटल्या, राजे या महाराष्ट्राच्या मातीसाठी तुम्ही गेले ना तरी काही हरकत नाही. अहो ज्यावेळेस माझ्या राजावरती अफजल खानासारखं संकट आलं त्यावेळेस एक सुंदर पोवाडा आहे बघा, तो पोवाडा मी तुम्हाला म्हणून दाखवते. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान झाला बेगुमान. त्याची नाही जाणीव शिवाजी राजाच्या करामती, त्याची नाही जाणीव शक्तीची, करील काही कल्पना युक्तीची, रचिल हाजी करील काही कल्पना युक्तीची, रचिल हाजी
राजे काही कमी नव्हते. माझ्या राजासोबत जो जीवा महाल नावाचा माणूस व्यक्ती होता, जो मावळा होता, तो मावळा 9.5 फुटाचा माणूस उडत होता. ही माझ्या राजाची सय्यद पंडिताच्या संगतीला शिवपाच्या संगती महाला, शिवपाच्या संगती महाला. माझा राजा काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. राजा थोर बात त्याची नारी, राजा थोर बात त्याची नारी, चाल चित्ताची सावध बारी न जिरहाजी रजी, जिरहाजी रजी, जिरहाजी रजी, जिरहाजी रजी. माझे राजे शम्यानात आले आणि शम्यानात आल्याच्या बरोबर खान म्हणतो कसा, हा हा हा, आओ आओ शिवाजी, आओ शिवाजी, हमारे गले लग जाओ. असं म्हटल्याच्या नंतर हाक मारी तो हसरी, खाना हाक मारी तो हसरी, रोखून नजारा गरजी न जिरहाजी रजी, जी जी जिरहाजी रजी, जी जी जिरहाजी रजी. जसं खानाने माझ्या राजाला आलिंगन दिलं, जसं माझ्या खानाने राजाला आलिंगन दिलं आणि राजाला आलिंगन दिल्याच्या बरोबर खाण्याने माझ्या राजावरती वार केला आणि वार केल्याच्या नंतर माझे राजे काही कमी नव्हते. माझ्या राजानं पोटामध्ये पिचका फेकलेला, पोटामध्ये पिचका फेकलेला, वाघ नक्यांचा मारा केला, वाघ नक्यांचा मारा केला. त्याने खानाचा कोठा बाहेर आला, जिरहाजी, जिरहाजी रजी, जिरहाजी रजी. प्रतापगडचे युद्ध झाले, युद्ध झाले, रक्त सांडले, पावन केला कुस्तीचा घाट, लावली मुघलांची बोबाट, मराठी शाहीचा मांडला थाट जिरहाजी, मराठी शाहीचा मांडला थाट जिरहाजी, मराठी शाहीचा मांडला थाट जिरहाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझे राजे स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा राहिले हो, पण कधी ज्यावेळेस आऊ साहेबांनी राजांना तसे संस्कार दिले. अहो तेवढे सुंदर. आता हे पहा, उद्या आपल्या सप्ताहाची समाप्तीच आहे थोडक्यामध्ये, म्हणजे एक मागणी पर दिवस आहे. तर आपण भगवान परमात्माकडे कायम स्वरूपी जातो, भगवंताच्या दारात कायम स्वरूपी जातो. ज्या भगवंताच्या प्रांगणामध्ये हा जो सप्ताह आपण एवढ्या थाटामाटाने उत्साहाने साजरा करत आहोत, खरंच असे असणारे आमचे हनुमानजी, खरंच हनुमानजी, मी आल्याच्या नंतर ज्यावेळेस माझी इच्छा होती की खरंच तुमच्याकडून भजन करून घ्यावं, पण जमलं नाही. आपण नंतर करणारच आहोत. परंतु ज्यांच्या प्रांगणामध्ये हे पहा, आता आपण प्रत्येक वेळेस वारीला जातो, पंढरपूरला जातो. महाराष्ट्रामध्ये असा एकही माणूस नसेल की तो माणूस पंढरपूरला गेला नाही, तो एकही माणूस नसेल की तो माणूस पंढरपूरला गेला नाही. परंतु त्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला कळालं पाहिजे की आपण जे मागतोय ते आपल्या हिताचं आहे का, आपण जे मागतोय ते आपल्या हिताचं आहे का. कारण आपण कधी नव्हतं भगवंताच्या दर्शनाला जातो, भगवंताच्या दारात जातो आणि भगवंताच्या दारात गेल्याच्या नंतर भगवंताकडे काही जर मागायचं असेल तर संतान, गृही, भावी, धनधान्य. फक्त कशाची अपेक्षा करतो? धन, धान्य, संपत्ती, गाडी, पैसा, अडका, याच गोष्टीची भगवंताकडे आपण काय करतो? मागणी करतो. पण भगवंताकडे आपण मागणी कशाची केली पाहिजे? तर भगवंताकडे असं आपण मागितलं पाहिजे की खरंच जेणेकरून ते आपल्या हिताचं असलं पाहिजे. काय मागितलं पाहिजे आपण भगवंताकडे? गळ्यामध्ये माळ दे, हातावर टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. काय मागितलं की भगवंता जे तुला आवडतं ना ते करण्याची संधी आम्हाला आमच्या जीवनामध्ये दे. काय की
मागायला मिळतात. माऊलींच्या दरबारात गेलो ना आपण तर माऊलींना एकच मागितलं पाहिजे, उम्र भर आलंदी में रहूं, कोई ऐसी सजा दीजिए, कोई ऐसी सजा दीजिए. माऊली आम्हाला काही नको, शेवटचा श्वास होईपर्यंत हा शेवटचा श्वास जो आहे ना तो तुम्हाला पाहत पाहत जावा, एवढीच आमची मागणी. भगवंताकडे मागितलं पाहिजे तर काहीतरी असं. आणि जेव्हा आपण हे भगवंताला मागू त्याच वेळेस आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहोत. आणि ज्या वेळेस आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहू त्यावेळेस तुम्हाला तर धन्यता दिलीच, पण तुमच्या आई वडिलांना सुद्धा धन्यता मिळतात. अभंगाचं दुसरं